कृत्रिम ग्रंथ निर्माण करायचा, त्याचा लेखक कोणते तसाच असला पाहिजे. भगवान गणपतीची आराधना केली, गणपती देव प्रसन्न झाले आणि सांगितलं काय मागायचं मागा. व्यासाने सांगितलं मला महाभारत लिहायचं तयार करायचे, तुम्ही लेखक व्हा. गणपती देवानं वाईट वाटायला लागलं. मी सगळ्या देवतामध्ये अग्रपूजेचा मान मला एवढा मोठा असताना आणि मला कारकुनाचं काम, लिपिकाचं. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना म्हणावं आमच्या शेताचा तेवढा 7-12 काढून देता का. त्यांना म्हणावं महाराष्ट्रातले घोटाळे काढा. हे काही सांगावं, असं मोठं काही काम सांगावं, छोटं काही काम सांगावं. गणपती देव विचार करतात मी एवढा मोठा देव असताना मला लिहायचं का कारकुनाचं. नाही म्हणताय ना, मोठ्याची भीड, वचन दिलंय. गणपती देवाने सांगितलं व्यास महर्षी लिहायचं काम मी करतो, पण एक अट आहे. कोणती अट आहे. माझी लेखणी थांबली तुमचा माझा संबंध सुटला. व्यास महर्षी विचार करू लागले, चांगलंच मला अडकड्यात टाकले. ठीक आहे म्हणाले, तुमची अट मला एक मान्य आहे, माझी एक अट मान्य करा. काय अट आहे तुमची. मी सांगितलेलं समजेल तर लिहा, जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत थांबा. गणपती देवाला असं वाटलं सांगून सांगून काय सांगणार आहे, मला न समजणारं जगात काय आहे. चालेल म्हणाले. जेव्हा व्यासांना पुढचा काही विचार करण्याची आवश्यकता वाटायची, वेळ आवश्यक अशी वाटायची, तेव्हा व्यास एक पर्याय काढायचे. जसे नवीन कीर्तनकार पुढचं आठवेना गेलं म्हणजे विठ्ठल विठ्ठल भजन जास्त करतात. नाही काय करणार महाराज, आपल्याला आपण त्या सगळ्या मंडपातून गेलेलो होतो. लोकांना वाटतं काय प्रेम आहे नामचिंतनावर. अहो नामचिंतनावर प्रेम नाही, पुढची आठवण्याची व्यवस्था आहे ती. व्यासाने विचार करायचा, मला विचार करायचा पुढे, आणि गणपती देव जर थांबले तर माझा करार संपेल. व्यासाने एक कूट श्लोकमध्ये टाकायचा जो गणपती देवाला लवकर कळू नये. आणि मग गणपती देव विचार करत बसायचे याचा अर्थ काय असेल. तासना तास विचार करत बसायचे. तोपर्यंत व्यास भरपूर विचार करून तयार ठेवायचे. झाला का विचार, समजला का श्लोक. याला कूट श्लोक म्हणतात. श्रीमद भगवद्गीतेच्या 700 श्लोकामध्ये 7 कूट श्लोक आहेत. आश्चर्यवत पश्यति कश्चिदेन या निशा सर्वभूतानां, असे 7 कूट श्लोक आहेत. शब्दकूट, अर्थकूट, साहित्य फार वेगळे, आपल्याला वेळ पुरणार नाही तशी फार थोडी राहिलेली आहे. थोडक्यात सांगायचं आहे, वाङ्मयामध्ये कूट वाङ्मय हा एक प्रकार आहे. व्यवहारामध्ये सुद्धा काही माणसं कूट भाग बोलतात. एका मुलीला विचारलं बाळ कोणाची ग तू. ते मोठ्या विद्वानाच्या सहवासात राहत होते. त्यानं उत्तर सांगत असताना विद्वत्तायुक्त उत्तर सांगितलं, हर हर ब्रुवंतम नित्यम तस्याहम कुलबालिका. लवकर समजणार नाही दिसत. जो दिवसभर हार हार म्हणतो त्याची मी मुलगी आहे. मराठवाड्यामध्ये शेळ्या राखणारी माणसं शेळ्या वळवण्याकरता काय म्हणतात, हार हार म्हणतात. हर हर ब्रुवंतम नित्यम तस्याहम कुलबालिका, त्याची मी मुलगी आहे. बोलण्यामध्ये, शब्दामध्ये कूट, अर्थामध्ये कूट. तेव्हा आपला अनुभव फार मोठा आहे, मौल्यवान आहे, आणि तो शब्दामध्ये झाकण्याकरता तुकोबारा सांगतात गोदे काठी होताड. तुकोबारा एक प्रसंग सांगू लागले. गोदे, गोदे म्हणजे गोदावरी. मराठी वाङ्मयामध्ये अपभ्रष्ट शब्दाला करण्याची फार सवय आहे. एखादा अवघड शब्द जर असला तर त्याला सोपं करण्याचं काम मराठी माणसं लवकर करतात. ब्राह्मण संधियुक्त शब्द आहे, लवकर म्हणता येत नाही. खेड्यातली माणसं एवढ्या अवघडात जात नाहीत, बामण म्हणून मोकळं होतात. आदित्यवार शास्त्रामध्ये शब्द आहे. आदित्यवार म्हणजे आदित्य म्हणजे सूर्य. सूर्य ज्या दिवसाचे ग्रहदेवता आहे त्याला म्हणतात आपण आदित्यवार. खेड्यातली माणसं इतक्या भानगडीत पडत नाहीत. आईतवार, बृहस्पतिवार एवढ्या भानगडीत पडत नाहीत. बिस्तरवार असं अपभ्रष्ट रूप होतं. गोदावरी या शब्दाचं अपभ्रष्ट रूप तुकोबारांनी गोदे केलं. आणि गोदावरी हा सुद्धा शब्द अपभ्रष्ट आहे. गोवधहारी या शब्दाचं अपभ्रष्ट रूप आहे गोदावरी. गायीच्या वधाचं पाप हरणारी जी गंगा आहे तिला म्हणतात गोवधहारी, असं अपभ्रष्ट रूप आहे. महाराज सांगतात गोदे काठी होतात. अशा गोदावरी गंगेच्या काठावर एक आड पाण्याचा होता, आणि त्या आडावर आपलं जीवन चरितार्थ चालवणारा एक सामान्य असमंजस अज्ञानी
अपुरा मनुष्य राहत होता. राहत असताना तो आपल्या आडाचं कौतुक करत होता. करुणी कोड कौतुके, कौतुकानं सांगत होता का हो माझा आड किती चांगला आहे. पण आडाचं पाणी कृत्रिम आहे याची त्याला जाण नव्हती. शेवटी आडाचं पाणी स्वीकारण्याकरता माणसाला काहीतरी साधन लागतं. पूर्वीच आड होते. पहिल्यांदा आडाचं पाणी काढणं म्हणजे धोक्याचं होतं. कित्येक वेळा माता भगिनी आडाचं पाणी शेंता शेंतामध्ये पडायच्या आणि मरायच्या. अवघड होत. तोल जर गेला तर माणसं मरायची. आडाचं पाणी वर काढण्याकरता हाताने काढता येत नाही, त्याला पोहरा लागतो. नुसता पोहरा असून चालत नाही, त्याला दोर लागतो. दोर असून चालत नाही, ओढण्याची शक्ती लागते. आणि खालवर पोहरा ओढताना सोडताना पोहरा काठाला लागतो. लागता लागता पोहरा फुटतो. पोहरा फुटल्यानंतर पाहिजे एवढं पाणी वर येत नाही. पोहरा दुरुस्त करावा लागतो, वेल्डिंग करावा लागतो. आडामध्ये दोष आहे. खूप पाणी होता काही वेळा आडाला, भरपूर पाऊस पडतो, आड तुंब अशा प्रकारचे व्हायला लागतात. पण आडाच्या पाण्याची चव बदलते. आलेला पाहुणा म्हणतो कसं काही पाणी लागतं. तो म्हणतो आडाचं पाणी माजलंय. चव बदलते त्याची. आणि रख्ख उन्हाळा मे महिन्यामध्ये आडाचं पाणी खोल जातं आणि त्याच्यामुळे खालचा गाळ सुद्धा पाण्यामध्ये मिश्रित होतो आणि मग ते पाणी वर येतं. दोष आहेत. या रूपकाप्रमाणे महाराज म्हणतात आत्मगंगेच्या काठी विषयाचा आड होता आणि त्या विषयाच्या आडामध्ये एक मनुष्य त्याच्यावर आपला चरितार्थ चालवत होता. जीवात्मा हृदयातल्या आत्मगंगेच्या शेजारीच आणि संसाराच्या आडातलं पाणी उपसण्याचा अनादिकालापासून प्रयत्न करतो. सगळं कृत्रिम जीवन आहे महाराज. संसारातलं जीवन म्हणजे कृत्रिम आहे. इंद्रियांचा आड आपला पोहरा, वृत्तीचा दोर, ज्ञानाचा हात आणि बोधाची शक्ती, याच्यातून उपसण्याचा करत असणारा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नाच्या द्वारे मात्र मनसोक्त आडाचं पाणी पिता येत नव्हतं. याचा अर्थ असा आनंद भोगता येत नव्हता. काही वेळा पोहरे फुटतात, तसं माणसाचे इंद्रिय रूपी पोहरे फुटतात. ऐकू येईना गेलं समजायचं कानाचा पोहरा फुटला, दिसेना डोळ्याचा पोहरा फुटला. सगळे इंद्रिय सर्वे इंद्रियानाम जरयन्ति तेजा. ही कृत्रिम अवस्था आहे. या कृत्रिम अवस्थेमध्ये आम्ही कौतुक करत होतो काय माझा आड चांगला आहे. केवढा जरी प्रपंच मोठा झाला तरी माणसं त्याचं कौतुक करतात, केवढा माझा प्रपंच चांगला आहे. पण शेवटी तो आड आहे. गंगा वेगळी आणि आड वेगळी आहे. आडावरचा चरितार्थ करणं म्हणजे कृत्रिमपणा आहे. ही दुर्दशा माझ्या जीवनातली संपली आणि आडाच्या पाण्यापेक्षा फार मोठ्या ठेवावर मी गेलो. महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात देखण्याने एक केले, देखण्याने एक केले, एक केले, देखण्याने 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 एक केले, एकाने रे जीवनाती आईच्या आयाने रे जीवनाती देखण्याने एक केले, देखण्याने एक केले,
देवाने एक केले आयत्या नेले जीवनापे. एक देखणा म्हणजे दृष्टा पुरुष आला आणि दृष्ट्या पुरुषाने माझ्याकडे पाहिलं, माझी ही कुचंबना आहे हे त्याच्या लक्षात आलं. नारद पंचतंत्रामध्ये एक छोटासा दृष्टांत आलेला आहे. एक हंस, चिखलाचे दिवस होते आणि कसा काय वरून पडला तो चिखलातच पडला. सगळे पंख भरले, काळा कुट्ट अशा प्रकारचा दिसायला लागला. समोरून एक कावळ्याची टोळी चालली होती. त्याला असं वाटलं हे आपले जात बाईचे, ते जसे काळे आहेत तसं आपण सुद्धा काळेच. त्यांच्याबरोबर चालू लागला. काही दिवस निघून गेलो, कावळ्याच्या संगतीमध्ये तो चालत होता. मानस सरोवरातून एक हंस तो उडत असताना त्याने पाहिलं, एक आपल्याच जातीचा माणूस आहे, पण पक्षी आहे, पण तो या कावळ्यामध्ये फिरतोय. तो खाली येऊ लागला. कावळे त्याला भिवून पळायला लागले आणि हा भरलेला हंस सुद्धा भिवून पळू लागला. हंसाने पकडला. तो म्हणाला, सोडा हो, माझे जातबाई चालले पुढे, एकटाच कशाला ठेवता मला. हंसाने सांगितलं, रे तू कावळा नाहीस, तो आमच्या जातीचा आहेस. अहो कसा तुम्ही पांढरे शुभ्र आहेत, मी काळा कुठं आहे. चाल म्हटलं. सुंदर अशा प्रकारचं स्वच्छ पाणी होतं आणि स्वच्छ पाण्यामध्ये त्या अंग भरलेल्या हंसाला 2-3 बुड्या मारायला लावल्या. मारण्याचा परिणाम अंगावरचा चिखल सगळा संपूर्ण बाजूला गेला आणि बाजूला गेल्यानंतर सांगितलं, बघ आता माझं अंग आणि तुझं अंग काही फरक आहे का. मग पाहिल्यानंतर त्याला असं वाटायला, खरंच आहे की हो, मी सुद्धा तुमच्यातला. भ्रम झाला होता. कवण एक भ्रमलेपणे मी तो नव्हेगा चोरलो म्हणे, ऐसा नाथीला छंद अंत करणे घेऊन ठाकी. अशी अवस्था झाली होती. देखणा म्हणजे दृष्टा पुरुष, ज्याची दृष्टी स्वच्छ आहे, पारदर्शक आहे, त्याला दृष्टा म्हणतात. आपल्याला संसारातला देखणा वेगळा आणि परमार्थातला देखणा वेगळा. संसारातल्या देखण्या माणसाचे प्रकार वेगळे वेगळे आहेत. सगळ्या ठिकाणी सगळे देखणे नाहीत. युरोपामध्ये आपण जाऊन विचारलं तुमच्याकडे देखणा कशाला म्हणतात, तिथली माणसं म्हणतात ज्याची मान जिरापासारखी उंच आहे, मोस्ट ब्युटी, सुंदर. चीनमध्ये जा, त्यांना विचारा तुमच्यात सौंदर्य कोणाला म्हणतात. ते म्हणतात ज्याचं नाक इतकं बसलं की ही जागा नाकाची आहे अशी पाठी लावावी लागते, तो आमच्यात सुंदर. हिंदुस्थानमध्ये विचारा तुमच्यात सुंदर कोण, ज्याचं नाक तरवारीसारखे, डोळे चांगले मोठे आहेत, दात अत्यंत छोट्या कणिकेप्रमाणे आहेत, ओठ तसेच लहान आहेत, त्याला आम्ही सुंदर म्हणतो. प्रत्येकाच्या सुंदरपणाच्या भावना वेगळ्या आहेत. संसारातल्या देखणेपणाच्या भावना वेगळ्या आहेत. आणि संसारातलं देखणेपण आज आहे, उद्या नाही. वयानुसार बदलतं. वृद्धपणामध्ये पूर्व काळातला देखणेपणा राहत नाही. हा देखणेपणा दृष्टीचा देखणेपणा आहे. माणसाकरता 3 डोळे असतात. चर्मचक्षु म्हणजे जन्मता मिळालेले जे डोळे त्याला चर्मचक्षु म्हणतात. दुसरा भावचक्षु, शास्त्राची किंवा संतांची संगती झाल्यानंतर हृदयात निर्माण होणारा जो भाव आहे याला भावचक्षु म्हणतात. आणि भगवंताच्या कृपेने मिळालेला जो तिसरा डोळा आहे त्याचं नाव आहे दिव्यचक्षु. चर्मचक्षु, भावचक्षु आणि दिव्यचक्षु. जन्मतः जे डोळे मिळतात त्याचं नाव आहे चर्मचक्षु. संसारामध्ये सुद्धा आपण केवळ चर्मचक्षुने व्यवहार करत नाही, त्याच्याबरोबर भावचक्षुचा संबंध घेऊन व्यवहार करतो. एक छोटासा विचार आहे. मुलाला आई दिसते केवळ चमड्याच्या डोळ्याने दिसते का बरोबर असणाऱ्या भावनेच्या डोळ्याने दिसते? बरोबर असणाऱ्या भावनेच्या डोळ्याने दिसते. थोडे माफी मागून बोलेल. केवळ चमड्याच्या डोळ्याने बाई दिसेल, भावनेचा डोळा बरोबर असेल तर आई दिसेल. केवळ चमड्याच्या डोळ्याने पुरुष दिसेल, बरोबर भावनेचा डोळा असेल तर जन्म देणारा पिता दिसेल. केवळ चमड्याच्या डोळ्याने मनुष्य दिसेल, भावनेचा डोळा असेल तर गुरु किंवा संत दिसेल. केवळ चमड्याच्या डोळ्याने पाहाल तर मूर्ती दिसेल, बरोबर भावनेचा डोळा असेल तर देव दिसेल. आणि भगवान परमात्म्याच्या मूळ स्वरूपाला ओळखण्याकरता पुढचा एक डोळा लागतो, त्याचं नाव आहे दिव्यचक्षु. मग दिव्यचक्षु प्रगटला. 11व्या मध्ये प्रसंग आहे. अर्जुनाला भगवंताने विश्वरूप दाखवलं पण दिसेना.
भगवंताच्या कृपेने दाखवलेलं रूप पाहण्याकरता मात्र योग्यता दिली नव्हती. अर्जुन म्हणतात, काय देवा तुमचा व्यवहार चुकला. हा हो उठोनी आरसा, आंधळी आदा उभैसा. जन्मांध माणसाला मोठ्या आरसाला स्वच्छ करून पुढे धरावा. बघा तुम्ही कसं दिसता. काय दिसणार आहे? तानसेन सारख्या गवयाचं गायन आहे, पण ऐकणारा भैरम भट. आमचे मामासाहेब म्हणायचे, तानसेनचं गायन ऐकण्याकरता कानसेन लागतो, भैरम भटाचं काम नाही. तसं परमात्म्याच्या स्वरूपाला पूर्णपणे ओळखण्याकरता दृष्टा लागतो, आणि ही दृष्टी भगवंताच्या कृपेने मिळावी लागते. आता मज दृष्टी दे पांडुरंगा माय बापा, दृष्टी दे पांडुरंग माय बापा. शरण मी आलो निवारुनिया पापा. शरण मी आलो तुझ निवारोनिया पापा. अंजन परिमार्ग शोभा, परिमार्ग शोभा. जाईना सिद्ध पंथे अवघा चुकतील खेपा. जाईन चितपंथे अवघा चुकतील खेपा. आता मज दृष्टी देई पांडुरंग माय बाबा. आता मज दृष्टी देई पांडुरंग माय बाबा. पांडुरंगाने दिव्य दृष्टी द्यावी लागते, मध्ये अंजन घालावं लागतं, आणि मग तो दृष्ट होतो. ज्ञानाचा डोळा डोळसा, माझी डोळस तो विरिषा. खऱ्या अर्थानं ज्ञानाचा डोळा ज्यांना प्राप्त झाला तो दृष्ट आहे, त्याला देखणं म्हणतात. देखण्याने एक केले आहे त्या नेले जीवना पे. विठोबार वारकरी कीर्तनामध्ये मधली चाल म्हणणं ही परंपरेनं चालत आहे नव्हे, तो टाळकऱ्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. कीर्तनकाराने हिरवून घेऊ नये. पण आपल्या पत्रिकेमध्ये कुठेतरी खाली एक टीप असते, वेळेनुसार कार्यक्रमात बदल केला त्याचा वापर कधी करायचा. आपल्याला सध्या कपातीची सवय लागलेली आहे, त्यामुळे टाळकरी मंडळींनी मधली चाल कपात जर केली तर रागावणार नाहीत असं समजून पुढे चालण्याचा प्रयत्न करतो. देखण्याने ऐसे एक केले आये त्या नेले जीवना पे. दृष्ट्या पुरुषाने माझ्यावर अशी कृपा केली की आयतं जे जीवन आहे, स्वाभाविक जे जीवन आहे तेथपर्यंत मला घेऊन गेले. संसारातलं जीवन कृत्रिम आहे आणि परमार्थातलं अनुभवाचं जीवन स्वाभाविक आहे. कृत्रिम असतं
ते आज आहे आणि उद्या नाही. संसारातली नाती कृत्रिम आहेत का स्वाभाविक आहेत? कृत्रिम आहेत. वेद सांगतात या जन्मामध्ये जे पती पत्नी ते पुढच्या जन्मामध्ये होतीलच असं सांगता येतं का? या जन्मामध्ये जे भाऊ भाऊ आहेत ते पुढच्या जन्मात होतीलच काही सांगता येतं? पुढचा जन्म तर जाऊच द्या, पण याही जन्मामध्ये उपनिषद सांगतात माता अमाता भवती, पिता अपिता भवती, पुलकसो अपुलकसो भवती. राहत नक्की कृत्रिम नाते आहे. आणि भगवान परमात्म्याचं नातं मात्र स्वाभाविक नातं आहे. त्याचं नातं निर्माण करण्याची गरज नाही, फक्त त्या नात्याची भावना करण्याची गरज आहे. अगोदर नातं आहेच, फक्त ते नातं मात्र ओळखलं पाहिजे. एवढंच मोठं परमार्थाचं ध्येय आहे. दुष्काळ पडला म्हणून घर करता मुंबईसारख्या ठिकाणी मिळवण्याकरता गेला. खूप पैसे मिळू लागले. पैशाच्या छंदामध्ये गावही विसरला, घरही विसरला आणि कुटुंबही विसरला. 12-14 वर्ष होऊन गेले, विसरला. खूप पैसा. आता काय करावं? पैशाचे 2 उपयोग आहेत, भोग संग्रह आणि तिसरा महत्त्वाचा उपयोग आहे दान. काय करावं? त्याच्या मनामध्ये आलं की एखाद्या काशीसारख्या ठिकाणी जावं आणि चांगला एखादा गंगेवर घाट बांधावा. एक प्रकारची पुण्याची बँकच होईल ती. जन्मच्या जन्म ते पुण्य आपल्याला प्राप्त होईल म्हणून काशीला गेला. परवानगी काढली घाटाची, योजना केली, माणसं काही नियोजित केली. 12-14 वर्ष होऊन गेले होते. मधून अधून जायचा, तपासायचा, पगार द्यायचा. एकुलता एक मुलगा आणि पत्नी विचार करत होते, वाट बघत होते, कुठे पत्ता लागेना. आपले पती कुठे गेले कळेना, मुलाला कळेना बाप कुठे गेले. आता चला कुठेतरी पोट भरू. गाव सोडल्याशिवाय पोट भरत नाही म्हणून गाव सोडलं. फिरत फिरत ते काशी यात्रेला आले. मनामध्ये आलं दोन्ही गोष्टी तिथे आहे. एक तर क्षेत्राचा सहवास आहे आणि दुसरं आपलं पोट भरेल. नवीन घाटाचं काम चाललेलं होतं. तिथला जो आपल्या मराठी जुन्या भाषेमध्ये मुकदम म्हणतात, इंग्रजी भाषेमध्ये त्याला MD म्हणतात. गेले त्याच्याकडे. आम्हाला कामाला घेता का? काय काम करायला? आम्ही फक्त बोजे वाहू शकतो, दुसरं काही काम करू शकत नाही. घेतलं कामाला. पगार ठरला. उन्हाळ्याचे दिवस होते आणि मोठे घाटाला लावण्याकरता मोठे मोठे दगड वाहण्याचं, डोक्यावरून वाहण्याचं काम चाललेलं होतं. दुपारची वेळ, सूर्य मध्यावर आलेला होता. मुलगा डोक्यावर मोठा दगड घेऊन चाललेला होता. जाता जाता पायाखालचा दगड घसरला, खाली पडला. तो वरचा दगड त्याच्या पायावर पडला. पाय तुटला. बळबळबळ रक्त व्हायला लागलं. मोठ्यानं ओरडायला लागला, भगवंता काय करू रे? पोट भरायचं अवघड होतं, आता ही जखम दुरुस्त करायची आणि पोट भरायचं कसं काय करणार आहे? मोठ्याने आक्रोश करत होता. योगायोगाने घाट बांधणारा मालक आणि पगार करण्याकरता आलेला होता आणि काम काय चाललं हे बघण्याकरता मुद्दाम घाटावर आला. येऊन पाहतो तर एक मुलगा मोठ्याने टाहू फोडून रडतोय. जाऊन विचारलं, कोणत्या गावचा रे बाळा? याचं जे गाव होतं तेच गाव त्याने सांगितलं. आडनाव काय? याचं जे आडनाव होतं तेच त्याने आडनाव सांगितलं. बापाचं नाव? याचं जे नाव होतं तेच बापाचं नाव सांगितलं. लक्षात आलं बहुतेक आपला मुलगा तर नसावा. 12-14 वर्ष आपण घर सोडून आलो आणि मुलगा आपण विसरलो. ओळखता ओळखता, विचारता विचारता ओळख पटली की तो दुसरा तिसरा मजूर नसून आपण ज्याला जन्म दिला तो मुलगा आहे. कडकडून मिठी मारली, हंबरडा फोडला. मला तसं म्हणायचं आहे, आता तो श्रीमंत त्याला रोजगाराचे पैसे देईल का कमरेची किल्ली देईल? आता रोजगार बंद. आपे आप केला मिरासीचा धनी. आता तो मालक होणार. काय करावं लागलं? फक्त ओळख पटावी लागली. हीच अवस्था अध्यात्म क्षेत्रामध्ये आहे आणि ती ओळख पटवण्याचं काम दृष्ट्या महापुरुषांनी माझ्या जीवनामध्ये केलं. त्या दृष्ट्या महापुरुषाचे 3 प्रकार आहेत. देखण्याच्या 3 जाती, वेठी, वार्ता, अत्यंती. आपला वेळ संपलेला आहे. तो अशा अत्यंती देखणा जो आहे की जो दुसऱ्याला सुद्धा आपलं ज्ञान देऊ शकतो, अशा दृष्ट्या महापुरुषाने माझ्यावर उपकार केला. आणि उपकार करत असताना माझ्या भूतकाळातली माझी फजिती कशी होती? माणसाला जीवनामध्ये 3 गोष्टी असाव्या लागतात. भूतकाळातलं भान, वर्तमान काळातलं ज्ञान आणि भविष्य काळाची जाण.
या 3 गोष्टी माणसाकडे असाव्या लागतात. तेव्हा भूतकालाचं भान तुकोबारा तिसऱ्या चरणामध्ये सांगतो. राखोनी राखोनी होतो ठाव अल्प जीव लावणी, अल्प संसार अल्प ठाव जीव लावणी राखोनी होतो. प्रपंचामध्ये मिळालेला प्रपंच सांभाळत असताना जीव लावून सांभाळला. महान वस्तू सांभाळण्याच्या ऐवजी अल्प वस्तू मी सांभाळत आलो. माझी केवढी मोठी चूक होती. हे विषय तरी कैसे गोड, माझ्या जीवाचे कोड पुरविते कोड, असं अज्ञानात याला मोठं समजून प्रपंचाला याला सांभाळत होतो. कैसे घरात घरकुल केले. पण आता मात्र दृष्ट्या महापुरुषाचे माझ्यावर उपकार झाले. देखण्याने एक केले आयत्या नेले जीवनापे, अर्थात आयत्या जीवनावर नेलं. त्याचा परिणाम माझ्या जीवनामध्ये पूर्ण विश्रांती ज्याला म्हणतात ती प्राप्त झाली. हे 4थ्या चरणामध्ये तुकामने फिटे धनी, तुकामने फिटे धनी, धनी तुकामने फिटे धनी, तुकामने फिटे धनी, तुकामने फिटे धनी, तुकामने फिटे धनी, तुकामणे फिटे धनी, हे सज्जने विश्रांती. माझ्या जीवनाची तृप्ती ज्याच्यामुळे पूर्ण होते असं जीवन मला जे दिलं ते संतांनी दिलंय. हे सज्जने विश्रांती, अशा सज्जनाने अशा अवस्थेला मला नेऊन पोहोचवलं की पुन्हा मात्र अतृप्त अवस्था आयुष्यात नव्हे कधीच येऊ शकत नाही. पूर्ण कृतकृत्यश्च भारत ही अवस्था या महापुरुषांनी माझ्या जीवनामध्ये दिली. लेखण्याने एक केले आयत्या नेले जीवनापे, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.